एक कसा होता ही विहीर आहे आमच्या नांदगावची. त्याच्यामध्ये ही फुलं आहेत ग्रीन. एक टाकल्याने किती झाल्यात बघा. नांदगावला आलोय आमच्या गावी. आमच्या घरालाच लागून ही विहीर आहे. हे बघा, ही माझी बहीण ती आता भरत आहे पिशवीत. आता हे माझं घर, त्याच्या जवळच आहे विहीर. असं बघितलं ना तर पाणी दिसतं वर आलेलं छानपैकी. हो दे ना. आता ही घरी घेऊन जाणार आणि मी टपमध्ये ठेवून देणार. हवीत तर सांगा, मी ऑनलाईन पाठवून देणार. आले घरी मी. बघा याच्यामध्ये आता ठेवून देते छानपैकी. फार सुंदर दिसेल. ग्रीन ग्रीन हे बेबी प्लांट आहे त्यालाच. हे बघा, वाव मस्त. मी कुठेही गेली ना की झाडं बघत असते. जे आपल्याकडे नाही आहे ना ते घेऊन यायचं आणि लावायचं. छान छान. मागेच घेऊन येणार होती पण माझी आई ऑफ झाली, त्याच्यामुळे मी ते घेऊन नाही आली. आता तिथे आईकडे 8-8 दिवसांनी जाते. बाबांना भेटून येते. रविवारी मुलांना सुट्टी असते, मुलांना पण घेऊन जाते, मीही जाते. मिस्टर येतात माझ्याबरोबर. थांबतो, जेवतो, येतो. बाबा पण आजारीच असतात. आई सांगून गेलेली आहे वडिलांना भेटत जा. आता आई नाही आहे तुमची. आमची आई माझ्याकडे रोज यायची. तिला जवळ पडायचं ना, मग ती यायची माझ्या घरी, रोज यायची. माझी आई कधीच ऊन पाऊस बघायची नाही. कुठे चालली तर लेकीकडे. खूप जण विचारायचं कुठे का चालली. अगोदर सुरुवात तर डेकोरेशन बनवत होती, त्याच्यापासूनच सुरुवात केलेली. नंतर मग जेवण बनवायला स्टार्ट केलं. मुलांनी तेही टाकायला सांगितलं व्हिडिओमध्ये, मग तेही केलं. आणि आईचं असं झालं त्याच्यामुळे थोडंसं मन करत नाही जेवणासाठी, म्हणजे अशी व्हिडिओ टाकायला. मग तो म्हणतोय का गं मम्मी व्हिडिओ पण टाकत नाहीस, बंद केलेस सगळं. तर मग हे असं झाडांचं वगैरे टाकत राहते आता. माझं किचन गार्डन पण बघा हा छान आहे. हे स्पायडर प्लांट, स्नेक प्लांट, मनी प्लांट. हे बघा, खूप खूप आवड आहे. आज सकाळपासून खिडकी पण खोलली नाही, कारण की मी तिकडे होती ना नांदगावला.
थँक्यू.